नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. रायगड जिल्हा म्हणजे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि याच जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणाऱ्या फौजी आंबवडे हे गाव. प्रत्येक घरात एक व्यक्ती देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात सेवा बजावत आहे. म्हणूनच या गावाला फौजी आंबवडे असे नाव पडले आहे. हे गाव जसं फौजींचं आहे तसं ते किसानांचे सुद्धा आहे. म्हणून या ठिकाणी जय जवान आणि जय किसानचा नारा दिला जातो. पण या गावातली सैनिक विकास माध्यमिक विद्यालय ही शैक्षणिक अध्ययनाचे धडे देत विद्यार्थ्यांना सामाजिक भान, अध्ययनातील एक पाठ, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गोष्टी सुद्धा शिकवल्या जातात आणि याचमुळे एकमेकांच्या मध्ये ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. नुकताच या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून गरीब शेतकरी कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला आणि एक उपक्रम म्हणून सर्वांनी सहभागी होत त्या गरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन भाताचं रोप लावण्याचा कार्यक्रम पार पाडला. या उपक्रमामुळे त्या शेतकऱ्याचा लावणीवर होणारा खर्च वाचला आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत अशी भावना निर्माण करण्यात आली. त्यामुळे या शेतकऱ्याच्या कुटुंबाबरोबरच गावातील अन्य शेतकरी, फौजी, विद्यार्थी यांच्यामध्ये एक समाधानाचे वारे वाहू लागले. यामध्ये या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किशोरी पवार, ज्येष्ठ शिक्षक संजय जाधव, ज्योती गीते, अंकुश जाधव, रवींद्र खराडे, सुनील कासारे, या शाळेचे लेखनिक पत्रकार अरविंद जाधव सोबतच इयत्ता 5वी ते 10वीचे विद्यार्थी, पालक यांचे योगदान लाभले. फौजीच्या गावात जय जवान आणि जय किसानचा दिलेला नारा मात्र सर्व रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात चर्चेला आला आहे. चिखल केलेला होता, पाणी होतं, त्याच्यात आपण भात लावणी केली. इथं आता आपण आवडतोय नाचणी. ही आवडण्याचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये नाचणी वरी आवडली जाते. ती का आवडली जाते? आवडणे आणि पेरणी करणे, लावणी करणे, यातला काय फरक आहे बाबा सांगणार आहेत आपल्याला. याला पाणी कमी लागतो आणि पाणी नसला तरी हे वरकाशीचा भाग होऊन जातो नाचणी वरी. म्हणून माल रानाला वरी करतात आणि नाचणी करतात. म्हणजे आपल्या भूगोलाच्या भाषेमध्ये जिथे निचरा होणारी जमीन असते, म्हणजे पाण्याचा निचरा होतो, पाणी वाहून जातं, अशा डोंगर उतारावर नाचणी, वरी अशी पिकं घेतली जातात. आणि जिथं पाण्याचा साठा असतो, चिखल होतो, अशा ठिकाणी भात शेती घेतली जाते. हा भूगोलाचा भाग आहे. हा शेती करत असताना आपल्याला भूगोलामध्ये प्रदेशाचा जो काही भाग असतो त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? पोचायचं नसतं, आवटत असताना टाकायचं असतं. टाकल्यानंतर त्याच्या मुळ्या जीव धरतात आणि त्या उभ्या राहतात. कारण या ठिकाणी हे जे पाणी असतं ते पाणी निचरा होऊन जाणार असतं. जय जवान, जय जवान. सध्या आम्ही फौजी आंबवडे कुर्लेकरवाडीवरती भात लावणी करण्यासाठी आलो आहोत. सैनिक विकास माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आम्ही व शिक्षक, इतर शिक्षक, कर्मचारी सर्व आलो आहोत. माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी. माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी,
घाम गाळून पिकवितो सोनं, काळ्या मातीची राखीतो शान. दिलं देवानं आम्हाला देणं, शेतीवाडी आयुष्याचं धन. दादा दिनरात राबूनी आम्ही करीतो चाकरी. दादा दिनरात राबूनी आम्ही करीतो चाकरी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. 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 रोज उन्हात आम्ही होतळतो, कधी पाण्यातही तळमळतो. दादा भुकेल जीव कळवळतो, कधी घामात रागात गळतो. परवा कष्टाची नाही रे, पोट आमचं हे हातावरी. परवा कष्टाची नाही रे, पोट आमचं हे हातावरी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. 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 नको धन दौलत आणि माडी, नको फिराया मोटार गाडी. ढवळ्या पवळ्याची खिल्लारी जोडी, सुख दुःखाचा नांगर वडी. गोडी भाकरीला चटणीची, कांदा देईल कवन्यारी. गोडी भाकरीला चटणीची, कांदा देईल कवन्यारी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. 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 माझ्या ढवळ्यानी पवळ्याची जोडी जीवाहून प्यारी. माझ्या ढवळ्यानी पवळ्याची जोडी जीवाहून प्यारी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. माझ्या ढवळ्या, माझ्या पवळ्या, खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची रायगडहून शिवसिद्ध न्यूजसाठी पत्रकार अरविंद जाधव.